शासनाचे नियम शासनाचेच अधिकारी पाळत नसल्यामुळे त्यांना त्याची जाणीव करून द्यायला मला भाग पडले। 2015 पर्यंतच्या अनधिकृत घरांना शासनानं अभय दिलं असताना सिडको अधिकारी नोटीस पाठवत असून सुद्धा सिडकोचे अधिकारी नालायक असल्याचे उद्गार वनमंत्री गणेश नाईक यांनी काढले। सर्व अधिकारी नसले तरी सुद्धा 10% अधिकारी हे नालायक आहेत असं म्हणत या संदर्भात सिडको सोबत बोलणं केलं असल्याचं सुद्धा नाईक म्हणाले। तर विरोधकांवरती बोलताना कोणी माझ्याबद्दल चांगलं बोललेलं सुद्धा सांगू नका आणि वाईट बोललेलं सुद्धा सांगू नका, कारण की कोणाच्या चांगल्या बोलण्यानं मी चांगला होणार नाहीये आणि कोणाच्या वाईट बोलण्यानं सुद्धा मी वाईट होणार नाही, अशी प्रतिक्रिया वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली। निवडणुकीचा आणि माझ्या जनता दरबाराचा काही संबंध नाही। तुम्हाला शंका वाटते माझ्या प्रयत्नाविषयी? बाब अशी आहे की हे सगळे प्रश्न मॅनमेड आहे। माणसांनी स्वतःच्या स्वार्थाकरता किंवा आपल्या एकूण मस्तीमध्ये असणाऱ्या काही घटकांनी गोरगरिबांचा छळ करण्याचा प्रयत्न चाललाय असं माझं मत आहे। शासनाचे कायदे, शासनाचे नियम हे शासनाचे अधिकारी काही ठिकाणी पाळत नाही, म्हणून त्यांना त्याची जाणीव करून द्यायला मला भाग पडलेलं आहे। प्रामुख्याने सिडको मध्ये असलेले अधिकारी मी वारंवार सांगतो नालायकच आहेत, पूर्ण नाही। 10% अधिकारी नालायक हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय। राज्य शासनाने ठरवलं 2015 पर्यंतच्या अनुकूल बांधकामाला अभय दिलेले असताना हे लोक ते तोडण्याचा प्रयत्न करतात। नियम असा निघालाय की सिडको गावठाणाच्या बाहेर नोड मध्ये त्या परिसरातील जी रिझर्व्ह प्राइस आहे त्या रिझर्व्ह प्राइसच्या 15% रक्कम जर सिडकोला भरली तर ती जागा त्या घटकाची होते। असे नियम असताना सुद्धा सिडकोचे अधिकारी लोकांना नोटिसा देऊन भयभीत करीत आहेत आणि त्याबरोबर महानगरपालिकेचे सुद्धा काही नालायक अधिकारी लोकांचे पाण्याचे कनेक्शन खंडित करीत आहेत। मी सूचना दिलेली महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना की हे जे कोण आहेत दलाल बिल्डर लोकांचे यांना थांबवा, आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी मेसेज दिलाय की याच्यामुळे अशा नोटिसा लोकांना द्यायच्या नाहीत। एकूणच प्रशासकीय यंत्रणा 90% लोक अतिशय सकारात्मक काम करत जातात। तुम्हाला 11 वाजल्यापासून आता जवळजवळ 6 वाजले, म्हणजे 7 तास सगळी यंत्रणा आपल्या मनोभावे त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न करत आहेत सगळे डिपार्टमेंट। नरेश बोल नरेश मस्के काल बोले ठाण्यात। अरे जा दे ना, मला कोणाच्या नावाचा उच्चार पवित्र लोकांच्या नावानंतर माझ्याकडे करू नका। त्यांच्याविषयी त्यांनाच विचारा। मला संजय राऊत बोलतायत की गणेश नाईक जाऊ दे ना, आता मला माझ्याविषयी चांगलं बोललेलं सुद्धा मला सांगू नका, वाईट बोललेलं सांग। मी जो आहे तोच आहे। कोणी चांगला बोलल्याने गणेश नाईक चांगला होणार नाही आणि कोणी वाईट बोलल्याने गणेश नाईक वाईट होणार।